आरक्षणाचा प्रश्न मोठा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, तो सुटावा. मराठा समाजाचा आरक्षणाचा सुटावा, धनगर समाजाचा आरक्षणाचा सुटावा, आदिवासींना कुठे त्यांना त्रास होता कामा नये आणि इतर पण वेगवेगळ्या घटकांना, ओबीसीला पण अशी कुठली भीती मनामध्ये वाटता कामा नये. या प्रकारचं काम राज्य सरकार चालवणाऱ्या राज्यकर्त्यांना करायचं असतं. आम्ही चर्चा करतोय, आम्ही त्याच्यातून मार्ग काढतोय. आता संपूर्ण यंत्रणा मागास आयोगाच्या निमित्तानं जी माहिती गोळा करावी लागते ती माहिती बघा आता 5-6 दिवसात तुमच्या प्रत्येकाच्या घरी ती माहिती विचारण्याच्या करता कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी येतील. त्याची नीट माहिती देण्याचं काम करा. कारण माग ज्यावेळेस पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असताना आम्ही हा निर्णय घेतला, 15%, 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला. दुर्दैवाने ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं नाही. कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, जे आपल्याला घटना दिली, जो कायदा दिलेला आहे त्याचंही पालन आपल्याला करावं लागतं. आणि हे पालन करत असताना त्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे. म्हणून तिथं नाकारलं गेलं. नंतर 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. त्यांनी केलेला प्रयत्न हायकोर्टात टिकला, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते नाकारला गेला. त्याच्यामुळं आता आरक्षण देताना हायकोर्टात पण टिकलं पाहिजे, सुप्रीम मध्ये पण टिकलं पाहिजे. त्या प्रकारे त्याचा सगळा विचार मोठ्या तज्ञ वकिलांशी चर्चा करून, ऍडव्होकेट जनरलशी चर्चा करून, अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी, अध्यक्षांशी चर्चा करून, समाजातल्या महत्वाच्या लोकांशी चर्चा करून आपण ते पुढे जातोय. परंतु काही जण ऐकायला तयार नाही. ते म्हणतात बाकी माहित नाही, आरक्षण द्यायला पाहिजे. आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. फक्त ते आरक्षण देत असताना आजपर्यंत ज्यांना 52% आणि इकॉनॉमी विकास सेक्शनला 10% असं 62% आरक्षण मिळालेलं आहे, त्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यायला कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही राजकीय नेत्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यात समजूतदारपणा हा दाखवला गेला पाहिजे. ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात, शाहूफुले आंबेडकरांच्या विचारात, सेक्युलर विचारात आम्ही सगळेजण पुढे चाललेलो. मी आजी श्रीगोंदाकरांना माझी या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही अजिबात कुठली भीती मनामध्ये आणू नका, ठेवू नका की उद्याच्या काळामध्ये आपल्याला कुठे अडचण येईल, आपल्यावर कुठेतरी अत्याचार होईल, असं कदापि होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. श्रीगोंदाकरांनो, ती देखील 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना घेऊन, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते, सगळ्यांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो आपला इतिहास आहे, तो महाराष्ट्राचा वारसा आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्याला कुठेही धक्का लागून देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे.